2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. आरोपींविरोधात सबळ पुरावे नाहीत, केवळ संशयाच्या आधारे आरोपींना शिक्षा सुनावता येत नाही, न्यायालयाकडून स्पष्ट. स्पोर्ट्स स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी. साध्वी प्रज्ञा सिंग यांची दुचाकीची मालक त्या होत्या की नाही हे सिद्ध नाही. तसंच दुचाकीला चॅसी नंबरही रिकव्हर झाला नसल्याचं कोर्टानं नोंदवलं निरीक्षण. प्रसाद पुरोहितांनी आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा नाही. प्रसाद पुरोहितांसंदर्भात कोणतीही मान्यता घेण्यात आली नाही, कोर्टाचं निरीक्षण. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांची निर्दोष मुक्तता. तब्बल 17 वर्षांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांची निर्दोष मुक्तता. विशेष एनआय कोर्टाच्या निकालाविरोधात मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांचं कुटुंब उच्च न्यायालयात जाणार. पीडित कुटुंबियांचे वकील ॲडव्होकेट शाहिद नदीम यांची प्रतिक्रिया. साध्वी प्रज्ञा सिंग निकालानंतर आरोपीच्या पिंजऱ्यातच भाऊक. 17 वर्ष अपमानित झाले, केवळ संन्यासी होते म्हणून जिवंत राहिल्याची साध्वी प्रज्ञा सिंग यांची प्रतिक्रिया. समीर कुलकर्णी यांना कोर्टात अश्रू अनावर. 17 वर्ष आम्ही पीडित होतो, आज आमचा पुनर्जन्म झाला, समीर कुलकर्णी यांची भावना. देशसेवा करतोय, करत राहणार. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट जनरल कर्नल पुरोहित यांची निकालानंतर प्रतिक्रिया. मला चुकीची अटक करण्यात आली, टॉर्चर करण्यात आलं, तसंच माझ्या मुलांना आणि पत्नीला आतंकवाद्याचा मुलगा पती म्हटलं गेलं. मालेगाव स्फोटावर रमेश उपाध्याय यांची प्रतिक्रिया. मालेगाव निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या सुरतच्या घरी आनंद साजरा. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या बहिणीकडून पेढे भरवून जल्लोष साजरा. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर मालेगावात जल्लोष. महात्मा फुले चौकात हिंदुत्ववादी संघटनांकडून घोषणाबाजी. पोलिसांचा विरोध डावलून फटाके फोडले, यामुळे पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट. गुन्हे दाखल झाले तरीही चालतील, पण फटाके फोडणार, कार्यकर्त्यांची भूमिका. मालेगाव बॉम्बस्फोट निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस अलर्ट मोडवर. शहरातील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त. पुण्यात पतितपावन संघटनेचा लेफ्टनंट जनरल कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घराबाहेर जल्लोष. फटाके फोडून, हातात पोस्टर आणि तिरंगा घेऊन घोषणाबाजी. दहशतवाद ना कधी भगवा होता ना कधी राहणार. मालेगाव निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाही. मालेगाव स्फोटाच्या निकालावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. एक काळकुट्ट पर्व आज संपलं. हिंदू धर्मियांवरचा कलंक पुसला गेला, शिंदेंचं वक्तव्य. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली. आणखी एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन